चला सामन्याला सुरुवात इथे झालेली आहे. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि न्यू स्टार मडवीपाडा असा हा मॅच. बिग फाईट इथे आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईक वरती पण भावेश पागी याला. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय किरकिरे. पहिलाच बॉल वेगवान चेंडू तेज तर्रार चेंडू त्या हाताला गेलाय. कट करण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव आणि बघा पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू नो आहे. नो बॉल. मला वाटतं साईड इथे मागितलेलं नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेट, राईट आर्म राऊंड द विकेट हे सांगणं फार गरजेचं असतं. वाटतं अजय यांनी ते साईड मागितली नव्हती. पण चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता मात्र झेल हा ड्रॉप झालाय आणि झेल जरी घेतला असता तरी आपण बघतोय फ्रीटचा चेंडू होता. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. आपण बघतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा बारा इथे करत असताना अजय किरकिरे. पहिला चेंडू आपण बघितला निर्धाव आला होता मात्र तो चेंडू नो इथे घोषित केला गेला. त्यानंतर या 2 धावा इथे आलेल्या आहेत. धावफलक 3 या धावसंख्येवरती. अवलेचा आपण एकदा बाबत जोरकास पाण्याचा प्रयत्न चेंडू विकेट किपरच्या मागे निघून चाललेला एकदा कंप्लीट झालेला. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. फेकी झालेली आहे. ऍक्युरेट थ्रो जर आला असता तर कदाचित इथे पंचांना देखील विचार करावा लागला असता. आपण पाहतोय की 2 धावा पुन्हा एकदा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 5च्या धावसंख्येवरती. 5 रन्स आपण पाहतोय ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आपण बघतोय की मागच्या वीक मध्ये एक चांगली स्पर्धा या षटकातील 2 चेंडू टाकून झाले. 4 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न बघा आणखीन एक वेगवान चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू पडल्यानंतर बघा किती स्पीड झालेला आहे. भन्नाट वेग. बाकीचं काम यष्टी रक्षक पूर्ण करतोय. आपण मागच्याच वीक मध्ये बघितले एकविरा स्पोर्ट्स वाकीपाड्याने देखील एक चांगली स्पर्धा आयोजित केली होती. खूप सुंदर आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये या संघाचा परफॉर्मन्स देखील आपल्याला खूप चांगला पाहायला मिळाला होता. त्यांच्या त्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल पर्यंत हा संघ पोहोचला होता मात्र त्या सामन्यामध्ये नक्कीच त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. परफॉर्मन्स थोडासा कमी पाहायला मिळाला त्या सामन्यामध्ये. मात्र या मैदानावरती नव्याने ते उतरलेले आहेत आणि पाहतो की आपण जी सलामीची जोडी आहे थोडीशी बदलली गेलेली आहे. भावेश याला प्रमोट केलाय आणि भावेश आता स्ट्राईक वरती आहे. अवलेचा भावेश पहिल्या चेंडू खेळून काढतोय. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली झेल पकडलाय. क्या बात आहे. सुपर कॅच. खूप सुंदर झेल इथे पकडला गेलाय. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे 6 या धावसंख्येवरती. भावेशाला सलामीला पाठवलं होतं जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी. जास्तीत जास्त धावा त्याला इथे करण्यासाठी पाठवलं होतं मात्र जास्त काही करू शकला नाहीये. 0 वरती बाद झालाय.
नवीन फलंदाज हेमंत आपण पाहतोय, हेमंत लोखंडे आपण पाहतोय इन झालेला आहे. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. पाहूया हा चेंडू कशा प्रकारे ते खेळून काढला जाईल. अजय क्रिकेटमध्ये एक जबरदस्त गोलंदाज आहे, भरपूर इम्प्रूव्हमेंट त्याने आपल्या बॉलिंग मध्ये केलेली आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना एक सिंगल धाव इथे मिळते. या सिंगल धावेने धाव फलक पुढे सरसावला गेलाय, तो म्हणजे 7 धावा. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिलं षटक हे समाप्त झालेलं आहे आणि आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद 7 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. जयदीप येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. जयदीप कोठारी पाहतोय अनिकेत आणि हेमंत अशी ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती सध्या तरी हेमंत आहे, नाव स्ट्राईक एंड वरती अनिकेत. पहिला चेंडू आपण जर बघितला कुठल्या चेंडू होता आणि बघा उचली घेणारा हा चेंडू आणि पंचांनी इथे नो चेंडू घोषित केलेला आहे. उलट ओव्हर स्टेप इथे केलेली आहे गोलंदाजाने. पंच कशासाठी रिव्ह्यू घेतलाय? ओव्हर स्टेप साठी. लक्षात घ्यायचं आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ फक्त कॅप्टन रिव्ह्यू घेऊ शकतो, लक्षात घ्या. जर कॅप्टनने रिव्ह्यू घेतला तरच हा रिव्ह्यू ग्राह्य धरला जाईल, त्या व्यतिरिक्त रिव्ह्यू तुम्हाला ग्राह्य धरला जाणार नाहीये. चला चेंडू नो नसणार आहे कारण भरपूर मागून हा चेंडू आपण पाहतो इथे टाकलेला आहे. मात्र 1 बॉम्ब दिला जाईल, लक्षात घ्या. पहिला बॉम्बसर इथे दिला जाईल. आणखीन जर बॉम्बसर जर आला तर गोलंदाजाला दंडित केला. लक्षात घ्या क्षेत्ररक्षण करणारा संघ फक्त कॅप्टन रिव्ह्यू घेऊ शकतो आणि बॅटिंग करणारे जे आपण पाहतोय बॅट्समन हे रिव्ह्यू घेऊ शकतात, लक्षात घ्या. पाहतो आपण उचली घेणारा चेंडू एक धाव कंप्लीट केली जाते. बघा अनिकेत किती वेगाने धावलेला आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती ते पोहोचतोय की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. हेमंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी धाव फलकामध्ये जाऊन पोहोचते तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. 13 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा जयदीप आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाईल.
अवलेज पाहतो आपण बेस्ट टाइम फटका झालेला आहे. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचतोय बघा. चांगला झेल पकडलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडणं कठीण असतं, मात्र इथं सोपं करून दाखवलंय जयदीप याने. चांगला झेल इथे पकडला गेलाय आणि हेमंत याची इथं खेळी हे संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. नव्याने फलंदाज पाहतो आपण रुपेश मोरे मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. आपण पाहतो की ज्या वेळेस रुपेश मोरे मैदानाच्या आतमध्ये इन होतो असतो त्यावेळी आपण दरवर्षी आपण पाहतो की रुपेश आपल्याला एक वेगवेगळा हेअरस्टाईल आपल्याला पाहायला मिळत असतो आणि आज देखील पाहतो की एक त्याचा वेगळा हेअरस्टाईल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आपला हेअरस्टाईल भरपूर प्रसिद्ध झालेला आहे रुपेश मोरे. बघूया सध्यासाठी खेळण्यासाठी जो सज्ज आहे. आज आपण जर बघितलं तर मिलिंद मोरे आपल्याला पाहायला मिळत नाहीये, कुणाल मडके आपल्याला पाहायला मिळत नाहीये. नक्कीच त्यांची कुठेतरी कमी जाणवत असेल एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाला. जयदीप आपल्या षटका दिला पुढचा बॉल घेऊन रुपेश करता. वेगवान चेंडू वेगवान, मात्र हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर आत आलेला आहे. पंचांनी लगेच दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली गेली. धाव फलक 1 ने पुढे सरसावलेला आहे, ते म्हणजे 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू येतोय निर्धाव. सरळ बॅटने धावा होऊ शकतात, मध्ये उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतो रुपेश आणि त्याच्यामध्ये असफल ठरतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर खूप चांगला कमबॅक इथे केलेला आहे. आणखीन एक वेगवान तेज तर्रार चेंडू त्या हाताला गेलाय. कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाचे आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम भावेश, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन साईडला जोरकस मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही आहे, मात्र एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि आपण बघतोय की चांगलं कॉलिंग झालं. यस नो वेट याचा आपण पाहतोय की चांगला समन्वय, चांगलं कॉम्बिनेशन इथे आपल्याला पाहायला मिळालं आणि ही दुसरी धाव वेगाने पूर्ण झाली. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 16 या धावसंख्येवरती 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विकेट गमावलेत आतापर्यंत ते म्हणजे 2. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक पाहतो आपण 8च्या सरासरीने आपण पाहतोय इथे 16 धावा लागलेल्या धाव फलकावरती. आपण या मैदानाचा जर विचार केला तर हा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय की गोलंदाजाने खूप कमाल केलेली आहे. गोलंदाजांचा बोलबाला राहिलेला या मैदानावरती आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये जी खेळपट्टी आपण पाहतोय ती लाभदायक ठरते, सतत लाभदायक ठरते, ती म्हणजे गोलंदाजांना, आणि त्याचा फायदा देखील भरपूर गोलंदाजीने उचललेला आहे. आपण कालच्या दिवसामध्ये जर बघितला 2 हॅट्रिक झाल्या. एकाच गोलंदाजाने आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये सलग 4 चेंडूवरती 4 विकेट्स घेतल्या होत्या.
त्या अगोदरच्या दिवशी आपण जर बघितलं तर एका षटकामध्ये 5 विकेट्स आणि त्यानंतर एका षटकामध्ये 3 धावा देखील पूर्ण झाल्या नव्हत्या. गोलंदाजीने भरपूर चांगली कामगिरी ते केलेली आहे. त्यावेळेस बघा आपण फक्त लेट कटचा फटका ते आपल्याला पाहायला मिळाला, फक्त दिशा दिली गेली आणि तोपर्यंत एक 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावला गेला, ते म्हणजे 18 या धावसंख्येवरती 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. ओहो, व्हाट अ शॉट, घुटना टेक और सिक्सर देख. चेंडू सरळ लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावन करता. काय फटका केलाय, सुपर्ब. अनिकेत भुमट्या पण पाहतोय, एका गुडघ्यावरती बसून हा त्याने स्ट्रोक केलेला आहे, खूप चांगला स्ट्रोक. आमचे मित्र नयनजी गरसिया यांचे आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आम्ही त्यांची बॅटिंग बघितली शेलार मैदानावरती, खूप चांगली बॅटिंग त्याने केली. मात्र 5 धावेने नक्कीच त्यांचा संघ कुठेतरी कमी पडला. हार्ड लक. हा चेंडू निघालाय बघा. षटकार आल्यानंतर एक चांगला चेंडू त्या हाताला गेलाय. कमबॅक इथे केला जातोय. 24 धावा धावफलकावरती, 24 रन्स आपण पाहतोय या धावफलकावरती लागलेले आहेत. चेंडू टाकून झाले ते 3. आपण चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या वेळेसचा प्रयत्न होतोय. सत्तावीस धावा धावफलकावरती लागले. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. पाहूया पंच दर्शवतायत वाईट बॉल. रिव्ह्यू इथे घेतलेला, वाईट चेंडूसाठी आपण पाहतोय रिव्ह्यू इथे घेतलेला आहे. चला तिसरे पंच सुरेंद्रजी घाटालिया. एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी असेल, निर्धाव चेंडूची सांगता असेल. बघा रिव्ह्यू पुन्हा एकदा सक्सेस झालेला आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पाहतो आपण 27 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. मला वाटतं पाणी हवंय खेळाडूला. चला लवकर पाणी घेऊन जा. आणि पाण्यासोबत एक मला वाटतं कानमंत्र देखील भावेश घेऊन चाललेले आहेत. तो कानमंत्र देखील पोहोचवला जाईल. बघा आज कुणाल नाही आहेत, कुणालची जागा आज भावेश भरून काढतायत. मला आज वाटतंय कुणालाच भरपूर बिझी दिसतोय. मला नक्कीच लाईव्ह मॅच बघत असेल. मला वाटते थोड्या वेळाने तो या मैदानावरती देखील पोहोचेल. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 9च्या सरासरीने 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज पाहतो पण तर राजेश येतोय. हाणामारीचं षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये आपण पाहतोय मोठे फटके इथे मारावे लागतील, हाणामारी करावी लागेल. या मैदानावरती आपण सर्वात जास्त मोठं टार्गेट आपण जर बघितलं तर 64 धावांचं आहे आणि छोटं टार्गेट आपण जर बघितलं तर 25 धावांचं आहे 4 षटकामध्ये. मात्र आपण त्या 64 धावा जर बघितल्या होत्या त्या फक्त 3 षटकामध्ये लागल्या होत्या आणि 4 षटकामध्ये आपण जर बघितलं तर 49 धावा या हे मोठं टार्गेट या मैदानावरती आपण बघितलेलं आहे या 3 दिवसांमध्ये. दीपेश येतोय, दीपेश कोरडा. अगोदर आपण राजेश याच्यावरती कामगिरी सोपवण्याचा प्रयत्न होता मात्र थोडीशी चर्चा झाली आणि संघनायकाने सांगितलं की राजेश नको आपल्याला दीपेश हवाय. बघूया दीपेश आपल्या संघासाठी कशा प्रकारे ते परफॉर्मन्स देतोय. 6 चेंडू त्याच्याकडे आहेत. या 6 चेंडू मध्ये आपण पाहतोय सलामीचा फलंदाज अनिकेत कशा प्रकारे फलंदाजी करतोय. एक स्टायलिश प्लेअर आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाड्या संघाचा. आज आपण पाहतो रवी डवले याला अजूनही संधी मिळाली नाहीये. एक चांगला खेळाडू आहे, डगआउट मध्ये सध्या तो वाट बघतोय त्याच्या फलंदाजीची. फुलटा चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव. फुलटा चेंडू मेजवानी होती मी तर म्हणेन. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये जर घेतला असता तर नक्कीच रिक्षा स्टँड मध्ये हा चेंडू पोहोचवला असता. आपण पाहतोय की रिक्षा स्टँड आपण मैदानाच्या बाहेर जर आपण बघितलं कुठल्या तरी खेळाडूच्या नावाने किंवा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाच्या नावानं स्टँड बनवले जात आहेत, मात्र आपण या मैदानावरती बघतोय आपल्याला फक्त रिक्षा आणि रिक्षा दिसत आहेत म्हणून हे रिक्षा स्टँड. स्लोवर वन चेंडू पोहतो इथे हाताला गेलाय. व्हाईट बॉल साठी ते रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण पाहतोय पंचांनी फेअर डिलिव्हरी इथे दिलेली आहे मात्र खेळाडूने ते फलंदाज रिव्ह्यू घेतलाय की हा चेंडू वाईड आहे. तर बघूया तिसरे पंच सज्ज आहेत. एक पुन्हा एकदा एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अंपायर स्कॉल असेल. फलंदाज आपण थोडंसं ना मैदानाच्या बाहेर उभं राहायचंय थोडंसं कारण आपण ना सब कॅमेऱ्याच्या अगदी मध्ये येत आहेत. अंपायर स्कॉल असेल. आपण थोडंसं साईडला उभं राहायचंय कारण आपण ना कॅमेऱ्याच्या अगदी समोर येत आहेत त्यामध्ये कॅप्चर झालेला नाहीये. आपण बघितलं तर चेंडू थोडासा मध्ये पडतोय आणि बाहेरून वलन घेऊन जातोय म्हणजे अंपायर स्कॉल हा डिसिजन पंचांनी दिलेला आहे. 28 धावा धाव फलकावरती. पाहतोय एक धाव इथे कंप्लीट केलेली आहे. यावेळेस मात्र व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. 1+1 अशा धावा आपण पाहतोय इथे. दोन धावा धाव फलकावरती नोंदवल्या गेल्या. धाव फलक आपण पाहतोय 30 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. ऑन साईडला चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. 2 शतरक्षक येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद होतोय. रुपेश हा बाधून माघारी परतोय आणि नव्याने फलंदाज पाहतोय पण रवी डवले हा मैदानाच्या आतमध्ये इन होतोय.
4 चेंडू टाकून झालेले आहेत या षटकामध्ये. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. एक चेंडू वाईड. यावेळेस काय फटका केलाय, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलाय जमिनीवरती, पिच वरती, आणि हा फटका केलाय. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय चौकार. आपल्याला आज या मैदानावरती सलग 4 दिवस रिक्षा आणि रिक्षाच पाहायला मिळतील. बघा, सर्व खेळाडू ते रिक्षा घेऊन येत आहेत. अवलेचा पुन्हा एकदा शफल आउट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू असेल. निर्धाव चेंडूची सांगता रवी. आपण पाहतोय रवी डबले मित्र म्हणून कुठेतरी उशिराने मैदानाच्या आतमध्ये. रवीला कुठेतरी सलामीला किंवा वन डाऊनच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये जायला हवं होतं, मात्र भरपूर उशिराने तो मैदानाच्या आतमध्ये गेलाय. फुल टॉच चेंडू. फुल टॉच चेंडू. फायदा उचलता आलेला नाहीये. अनिकेत भोमटे याची दांडी गुल केलेली आहे. यष्टी उद्ध्वस्त केलेली आहे. बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू जर आला असता तर नक्कीच 6 धावा इथे पाहायला मिळाल्या असत्या. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 36 धावा. 37 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. 24 बॉल आणि 37 धावा या विजयासाठी पूर्ण करायच्या आहेत.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. आकाश आणि जयदीप. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय भावेश पागियाला. भावेश पागियाने देखील आपल्या एक नावावरती एक वेगळाच रेकॉर्ड नोंदवलेला आहे, जी त्याने हॅट्रिक साधली होती. सलग 3 फलंदाज त्याने लेग बिफोरच्या स्वरूपात बाद केले होते जीवदानी 11 बोलिंच विरारच्या त्या मैदानावरती. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. 37 धावांचं टार्गेट, 24 चेंडू विजयासाठी 37 धावा ह्या पूर्ण करायच्या आहेत. अंकुशदा काटेला यांचे आगमन झाले, त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज भरपूर प्रेक्षक आपण पाहतोय मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये. पहिलाच बॉल आपण पाहतोय थोडासा डाऊन दिले घाताला गेला होता. खूप चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे, कारण हा चेंडू जर निसटला असता कदाचित 4 धावा मिळाल्या असत्या, कारण मागे जे आउटफील्ड आपण पाहतोय वेगवान आउटफील्ड आहे आणि हा चेंडू जर निघून गेला असता तर नक्कीच भरपूर एक्स्ट्रा धावा इथे मिळू शकल्या असत्या. मात्र चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. या एका धावेने श्री गणेश झालेला आहे. वेगवान चेंडू, तेज तर्रार, हा चेंडू त्या हाताला गेला. कट करण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढायचा होता जयदीप याला, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू तो निर्धाव. डॉट चेंडूच्या हाताळणी झालेली आहे. 37 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे प्रत्येक षटकामागे आपण पाहतोय 9.25 ची सरासरी इथे राखायची आहे. लेंथ वरती हा चेंडू हाताला गेला. रुपेश मोरे आहे त्या क्षेत्रामध्ये, थोडासा फंबल झालेला आहे आणि त्याचा फायदा इथे उचलला गेलाय. बघा 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. त्यानंतर आपण पाहतोय आई मर्दुवी राजावली आणि वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जोरघास मारण्याचा प्रयत्न, अपील बघा, जोरदार अपील झालेली आहे. जोरदार अपील, मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम. नॉट आउट. डॉट चेंडू, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मिनिटं थांबा, फक्त 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू टाकल्यानंतर आपण गाडी घेऊन जा. शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला नाही आहे. हेमंत आहे, नितीन आहे त्या क्षेत्रामध्ये, नितीन कोठारे आपण पाहतोय. चेंडूला फिल्ड करेल तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण झाली. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग झालेली आहे भावेशाची. भावेशाने बॅटिंग मध्ये जास्त इम्प्रेस केलेला नाही आहे, मात्र बॉलिंग मध्ये भरपूर इम्प्रेस करतोय. खूप चांगली बॉलिंग राहिलेली आहे भावेश पागियाची. बघा आणखीन एक चांगला चेंडू ते हाताळलेला आहे. षटकाची समाप्ती, षटक हे समाप्त झालेलं आहे. बघा प्रत्येक षटकामागे आपण पाहतोय 9.25 सरासरी राखायची आहे. इथे जर आपण बघितलं तर पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 4च धावा आलेल्या आहेत, म्हणजे अजूनही विजयासाठी जर आपण विचार केला तर 33 धावांची गरज आहे. जी सरासरी आपण पाहतो या 9ची होती ती सरासरी ते वाढली जाते. आता मात्र 11च्या सरासरीने या धावा इथे पूर्ण करायच्या असतील. 18 चेंडू आणि विजयासाठी 33 धावा. चला जास्त टीम मीटिंग करू नका, अजूनही आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत, लक्षात घ्या. चला जास्त टीम मीटिंग करू नका.
पहिल्या षटकाचा खेळ आपण बघितला. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, 4 धावा आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. अजूनही 33 धाब्यांची गरज आहे. पहिल्याच बॉल आपण पाहतोय ऑन साइडला खेळून काढलेला क्षेत्ररक्षक आहे तिकडे आपण पाहतोय. तिकडे चेंडूचा येण्याची वाढ बघितली तर पुढे जर सरसावला असता तर नक्कीच हा झेल देखील होऊ शकला असता. फिल्डिंग आपला जो स्टार्ट आहे तो फार महत्वाचा असतो. पण पुन्हा एकदा ऑफ साईडला हा चेंडू खेळून काढला. एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगल धावाने धावफलक 6 या धावसंख्येवरती. चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कुठली चुकी होणार नाहीये. पहिला गडी इथे तंबूच्या आश्रयाला परतेल. काय चांगला झेल इथे पकडलेला. कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं, टायमिंग व्यवस्थित साधलं नव्हतं जयदीप याने. आणि आपण पाहतोय की एक चांगला झेल तिथे पकडला गेला. फलंदाज फेल ठरला गेला. पहिला गडी 6 या धावसंख्येवरती बाद झालेला आहे. आपण पाहतो ज्या प्रकारे सुरुवात झाली होती एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमची. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, 1 विकेट त्यांनी गमावला होता. पण जर न्यू स्टार मडवीपाडा संघाचा जर विचार केला तर पहिल्या षटकात फक्त 4च धावा आल्या. आणि ते आपण पाहतोय की दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्या सिंगलच्या स्वरूपात, आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट, एक महत्वाची विकेट आलेली आहे. विशाल याचा फटका फसलाय. अनिकेत चेंडूच्या खाली येतोय, चुकी होणार नाहीये. आणखीन एक झेल इथे पकडला गेलाय. पकडा कॅच, जिंका मॅच. सोडाल कॅच आणि तुम्ही हराल मॅच. हे सूत्र आहे, ते सूत्र सोडवताना दिसत आहेत एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाचे क्षेत्ररक्षक. खूप चांगले एफर्ट्स लावतायत. आणि बघा एक चांगला झेल इथे पकडला गेला. बॅक टू बॅक 2 फलंदाज इथे बाद करण्यात यश आलंय, ते म्हणजे रुपेश मोरे याला. आपण रुपेश याचा हेअरस्टाईल आपण जर बघितला तर आज एक वेगळा हेअरस्टाईल त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच तो हेअरस्टाईल आपल्याला नक्कीच एकदा कॅमेरामध्ये क्लोज देखील आपल्याला पाहायला मिळेल. सध्या ते आपण त्याचा परफॉर्मन्स बघूया, ज्या प्रकारे तो परफॉर्मन्स देतोय. हॅट्रिक वरती आलेला आहे. हॅट्रिक बॉल आहे. बघूया हॅट्रिक बॉल कशा प्रकारे ते खेळून काढेल अक्षय दुमाडा. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला होता आणि काय घडलेलं आहे, मला वाटतं हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. या चौकार, 4 धावांचा इशारा. झेलची संधी होती, हाफ चान्स होता. बॅकअप साठी देखील क्षेत्ररक्षकाला मात्र त्याला चेंडू मिळालेला नाहीये. चेंडू सीमारेषा पार होतोय 4 धावांकरता. मी अगोदरच म्हटलं होतं की जो आपला स्टार्ट असतो, ज्यावेळेस आपण फिल्डिंग करतो त्यावेळेस आपला जो स्टार्ट फार महत्वाचा ठरत असतो. बघा इथे जर भावेशने जर स्टार्ट घेतला असता तर हा झेल तो पकडू शकला असता. कुठलाही काम असो आपला अगोदर स्टार्ट असायला हवा. जर आपण स्टार्ट जर घेतला
तर नक्कीच ते आपल्या टार्गेट पर्यंत आपण पोहोचू शकतो. सुरुवात ही फार महत्वाची आहे. बघा ह्या वलेसचा फटका फसलेला आहे आणि झेल. वाह क्या बात आहे, सुपर, खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज ठरतोय फेल. अक्षय याला त्याच्या फटक्यावरती विश्वास होत नाहीये की हा चेंडू मैदानाच्या बाहेर का गेला नाहीये. दहा धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा या धावफलकावरती. बारा चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे. आपण पाहतोय 10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 27 धाव्यांची गरज आहे. बारा चेंडू आणि विजयासाठी 27 धाव्यांची गरज आहे. वेळेस आपण पाहतोय खूप चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा भावेश आहे. ह्या वेळेस मात्र भावेशकडे कुठलीच चुकी होणार नाहीये. खूप चांगला झेल. ज्या खेळाडूवरती विश्वास होता तो खेळाडू इथे आता मात्र बांधून माघारी परततोय. आकाश कान्हात बॅक टू द डगआउट. आपण पाहतोय की 10 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 27 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा दीपेश आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. अवलेचा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे मात्र शतरक्षक आहे चेंडूच्या खाली. आणि बघा खूप चांगला झेल पकडलेला आहे. बट या शतरक्षक तिसरा झेल पकडलेला आहे. दीपेश आपण पाहतोय दीपेश मेघवाले आपण पाहतोय आणि तिसरा झेल पकडलेला आहे. गणेश न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. गणेश बाद झालेला आहे. अजय आपण पाहतोय नवीन बॅटर इन झालेला आहे. अजित इंगले अजूनही आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इन आहे. नव्याने गेलेला फलंदाज अजय. अजय आणि अजित ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. हा सामना जिंकायचा असेल तर अजित याला तुफानी खेळी करावी लागेल.
बॅक टू बॅक 2 फलंदाज इथे बाद झालेले आहेत आणि दीपेश मोरे आपण पाहतोय इथे हॅट्रिक वरती आलेला आहे. दीपेश मोरे आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल थोडीशी घाई करा. चला थोडीशी घाई करायची आहे. चेंडू हवेमध्ये आहे. झेलची संधी, झेल पकडला तर हॅट्रिक पूर्ण होईल. मात्र चेंडू पासून शतरक्षक दूर राहिला आणि चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. चौकार येतोय. या चौकाराशी आपण पाहतोय धावफलक पुढे सरसावला जातोय तो म्हणजे 14 धावा. अजूनही विजयासाठी 23 धावांची गरज आहे. अजूनही विजयासाठी 23 धावा. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 9 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. पंच काहीतरी चर्चा करतायत. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. रिव्हर्सचा फटका हा एक आत्मघाती फटका म्हणून इथे ओळखला जात असतो आणि तोच आत्मघाती फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. फलंदाज अजय याने एक चौकार जरूर आला होता मात्र त्यानंतर निर्धाव चेंडू येतोय. चेंडू टाकून झाले ते 4 धावा लागल्या धावफलकावरती 14. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा रिव्हर्सचा पावित्रा. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगलने धावफलक पुढे सरसावला जातोय तो म्हणजे 15 या धावसंख्येवरती 15 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अजूनही विजयासाठी 22 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 7 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. जरकस मारण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू हात आलेला आहे. बघा ज्या प्रकारे आपण जो गोलंदाज पाहतोय दीपेश मोरे भरभक्कम शरीर यष्टीचा, अशा प्रकारे आपण गोलंदाज बघायचो. बरमुंडा संघाचा एक आपल्याला एक शतरक्षक पाहायला मिळायचा आणि सध्या तरी आपण पाहतोय जे वेस्ट इंडिज संघाच्या लीग्स मॅचेस चालू असतात त्याच्यामध्ये देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत असतो. बघा दीपेश मोरे भरभक्कम शरीर यष्टीचा खेळाडू आहे मात्र ज्या प्रकारे बॉलिंग करतोय खूप चांगली बॉलिंग आणि विकेट किपिंग तर त्यापेक्षाही खूप चांगली करताना दिसतोय आपल्याला दीपेश मोरे. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पाहतोय आपण 15 धावा, 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 22 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय रवी येतोय, रवी डवले. चला शतरक्षकामध्ये थोडस स्पीडअप करायचे, थोडीशी घाई करा कारण आणखीन आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायच्या आहेत. रवी आपण पाहतोय भरपूर मोठा रनअप आहे. 20 ते 25 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतो. रवी असा रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे मात्र संपर्क झालेला नाही आहे. सातत्याने आपण पाहतोय ते रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. तो गॅप आहे तो गॅप भेदण्याचा प्रयत्न करतो अजय.
यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि आपण पाहतोय की इथे झेल पकडला जातोय. मुकेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. अजूनही 21 धावींची गरज आहे, चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 4. इथे मोठ्या फटक्यांची फार गरज आहे, इथे मोठे फटके मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पण चेंडू हवेमध्ये आहे, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. बॅक टू बॅक फलंदाज बाद. नाजूक स्थितीमध्ये आपण पाहतोय न्यू स्टार मडवीपाडा हा संघ. सध्या आपण जर बघितलं तर विकेट सातत्याने इथे डाऊन होताना दिसत आहेत. 7 गडी हे आतापर्यंत बाद झालेले आहेत, 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पण चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढलेला आहे, मात्र भरपूर उशीर झालेला आहे. आपण पाहतो की डबल धाव मिळतील, जास्त काय मिळणार नाहीये. मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती, इथे मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. पुन्हा एकदा रवी जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल, संपर्क नाहीये, चेंडू येतोय निर्धाव. धाव चेंडूची सांगता इथे झालेली आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे या इनिंग मध्ये आणि एक पाऊल दूर आपण पाहतोय विजयापासून एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा हा संघ. पाहतोय अपील झालेली आहे, मात्र हा चेंडू येतोय निर्धाव. अशा प्रकारे षटकाची समाप्ती झालेली आहे आणि हा सामना इथे विन होतोय, तो म्हणजे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. हार्ड लक न्यू स्टार मडवीपाडा. तर